हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मोठ्या एकादशी पंढरपूरच्या आणि मस्त माझ्या हातची पूजा घवघवीत अशी मी पूजा केलेली आहे बघू शकताय. तर पूजेलाच मला अर्धा तास लागला पूजा करायला आणि मस्त छान अशी पूजा केली आणि फराळाचं केलं. तर आम्ही जाणार आहे आता डबे वगैरे घेऊन जाणार आहे आणि दर्शनासाठी जाणार आहे. विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जाणार आहे. कुठे जाणार आहे काय नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आम्ही कुठं चाललो आहे. भरपूर एन्जॉय पण करणार आहे आणि देवदर्शन पण करणार आहे, दोन्ही पण करणार आहे. तर सकाळचे आता 8:30 वाजलेले आहेत. लवकर आमची पूजा वगैरे करून आम्ही आवरून निघालेले आहे. तर इथं कवठा फाट्याला आले. तर इथं इतकं जाम झालं होतं, ट्रॉफिक जाम झालं होतं की आमचा ऑटो त्यांनी पकडला पोलीसवाल्यांनी. कारण आम्ही गाडीमध्ये जास्त बसलो होतो. एक 7-8 बाया बसलो होतो आम्ही. तर आता आम्ही इथं आलेले आहे बघू शकताय डोंगरकड्याला. तर आम्ही वसमतवरून इथं डोंगरकड्याला आलेले आहे. तर इथं खूप छान असं मंदिर आहे. मी पण पहिल्या वेळेसच आलेले आहे इथं. महादेवाचं मंदिर आहे म्हणे. खूप छान असं मी आल्याच्या नंतर बघते तर बापरे! म्हणलं किती छान आहे मंदिर. आता आम्ही इथलं दर्शन करून आम्ही समोर अजून जाणार आहे. तर आम्ही कुठे जाणार आहे, फराळ करणार आहे, भरपूर गार्डनमध्ये एन्जॉय करणार आहे. तुम्ही म्हणजेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कळेलच आम्ही कुठं-कुठं जाणार आहे. तर आम्ही गाडी केलेली आहे आणि भरपूर आमच्यासोबत आम्ही 5-6 जणी बायका आहे, मुलं आहेत छोटे आणि भरपूर एन्जॉय पण करणार आहे, देवदर्शन पण करणार आहे. महादेवाचं दर्शन घेतलं बघू शकताय. असं मस्त असं दर्शन घेतल्याच्या नंतर असं खूप बरं वाटते. तर किती छान असं दर्शन झालेलं आहे. गर्दी नाही, काही नाही. निवांत आमचं दर्शन झालेलं आहे. कारण आम्ही सकाळी आलेले होते. तर छान असं दर्शन झालेलं आहे. इथं तर विठ्ठल रुक्माईचं मंदिर बघू शकताय. किती छान असं सजवलेलं आहे. छोटंसं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तर खूप छान सजवलेलं आहे बघू शकताय. मी तर बघतच थांबले होते. एवढं भारी मंदिर वाटत होतं विठ्ठल रुक्माईचं. खूप छान सजवलं होतं. मस्त छान असं दर्शन झालेलं आहे. तर बघू शकताय छोटंसं मंदिर आहे, पण सजावट खूपच भारी केली होती इथं मंदिराची. आणि बाजूलाच असं विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या बाजूलाच इकडं दुसरं एक छोटंसं मंदिर आहे. ते पण खूप छान असं सजवलं होतं. दर्शन वगैरे केलं. तर तर बघू शकताय हे पण असं एकदम असं किती सुंदर असं छोटंसं मंदिर आहे, पण सजावट किती भारी केलेली आहे. छोटीशी ही आमच्यासोबतच आहे. व्हिडिओ कर म्हणत होती माझा पण आणि मस्त असं दर्शन झालेलं आहे. जास्त गर्दी नव्हती म्हणून आमचं छान निवांत असं दर्शन झालेलं आहे. असं वाटत मंदिरातून निघावंसं वाटत नव्हतं. एवढं भारी मंदिर आहे डोंगरकडेचं. तुम्ही जर कधी इथे आले नसाल तर तुम्ही नक्की येऊन जावा. एवढं भारी आहे मंदिर. खूप छान आहे. इकडं कीर्तन भजन चालू होतं साईडला आणि आम्ही इथं कीर्तन भजनामध्ये फुगडे खेळत होत्या. तर हे आमच्यासोबत बघू शकता यांनी पण त्यांचं बघून इथं फुगडे खेळत आहेत. एकादशी आहे तर बाजूला कीर्तन, भजन वगैरे चालू होतं. मस्त छान इथं करमत होतं. वातावरण तर खूप छान आहे मंदिरातलं. तर इथं मंदिराच्या इथं झाडाखाली इथं पण असं मस्त असं तुळशी इंद्रावन आहे आणि बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे. इथं छोटंसं ही पिंड आहे महादेवाची आणि इकडं मंदिरात पण महादेवाची पिंड आहे. इथं म्हणजे मंदिराच्या आवारातच 2-3 असे छोटे-मोठे असे मंदिर आहेत इथं. तर हे बाहेरचं मस्त छान असं हे आहे. तर इथं पण अशी महादेवाची पिंड आहे बघू शकताय. तर इथं पण आम्ही सगळ्यांनी मिळून दर्शन केलेलं आहे. सगळे आम्ही साईडला बसलो आणि छान असं दर्शन झालेलं आहे. मस्त असं मनातून अशी एकदम अशी दर्शन झालेलं आहे निवांत. नाहीतर एखाद्या मंदिरात इतकी गर्दी असते ना, दर्शन पण होत नाही आणि आपल्याला असं वाटतं, की बाबा आपण दर्शन एवढं काही मनातून घेतलं नाही, असं बाहेरनंच झालं. पण खूप छान असं दर्शन झालेलं आहे इथं. तर ही आहे विहीर. इतकी खोल आहे ना, असं बघत होते पण तळ काही दिसत नव्हता. खूपच खोल आहे. आमच्यासोबत होते छोटे मुलं, तर मी लगेच त्यांना असं बाहेर काढलं. ते मुलं पण आम्ही बघत होतो, तर मुलं पण बघत होते. तर आम्ही इथून लगेच निघालेले आहे. तर इथून आम्ही जाणार आहे आता वारंगा फाटा. तर वारंगा फाट्याला इतकं मस्त असं गार्डन आहे. तिथं तर तुम्हाला सांगते निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही जर वारंग्याला कधी गेला नसाल तर इथं पण तुम्ही खरंच येऊन जावा. तुम्हाला असं वाटेल की इथं आल्याच्यानंतर घरी लवकर आपण जाऊच नाही, इथंच थांबावं थोडा वेळ. तर इतकं छान असं वातावरण आहे. देवीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. खूप छान असं वातावरण आहे. तर हे चिल्ले-पिल्ले आमच्यासोबतच आहेत. तर इथं देवीचं दर्शन वगैरे आम्ही आता इथं घेणार आहे. तर मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी म्हणजेच मंदिरातला आम्ही काही व्हिडिओ केला नाही. दर्शन वगैरे झालं बाहेरचा थोडासा व्हिडिओ केलेला आहे मंदिराच्या.
इथं थोडं गर्दी होती देवीच्या मंदिरामध्ये. तर आता मी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आलेले आहे, पाठीमागं आलेले आहे मंदिराच्या. तर मस्त छान इथं पण असं दर्शन झालेलं आहे. थोडीशी इथं गर्दी होती, तर इथं यायला आम्हाला 1:30 वाजला होता दुपारचा. तर इथं पण मस्त असं दर्शन वगैरे झालेलं आहे. बघू शकताय गर्दी आहे, पण सगळ्याचं निवांत दर्शन झालेलं आहे. तर आता आम्हाला सकाळपासून आम्ही निघालेले आहे, दर्शन करत करत येत आहे. तर आता आम्हाला फराळ पण आम्ही केला नव्हता. घरातून येते वेळेस फक्त आम्ही चहा घेतला होता. तर बघू शकता हे निसर्गरम्य वातावरण आहे बाजूचं, मंदिराच्या साईडचं पूर्ण असं असं आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. दुपारचे 2 वाजलेले आहेत. फक्त आम्ही चहाच्या कपावर आहे. पण असं वाटत नव्हतं की आम्हाला भुका लागल्यात म्हणून. पण लहान छोटी-छोटी मुलं होते ना, त्यांना पण असं भुका लागल्या होत्या. त्यांनी पण उपवास केला होता आणि त्यांना पण फराळ करायचा होता. पण त्यांच्या आम्ही सगळ्यांनी मिळून इथं आता बसणार आहे, फराळ वगैरे करणार आहे. तर खूप छान असं वाटते मंदिर. तर आम्ही इथं आता सगळे मिळून फराळाला बसलेले आहे. लहान मुलं पण होते ना, त्यांना पण भुका लागल्या होत्या आणि त्यांनी पण उपवास केले होते खास म्हणलं तर. आणि सगळ्यांनी मिळून आम्ही इथं खिचडी वगैरे आम्ही घरूनच करून आणली होती. तर सगळ्यांनी मिळून आम्ही फराळ वगैरे केले इथं. आणि तुम्हाला एक हे सांगते, की माझ्या आईचा आणि माझा फोन झाला नाही आणि या देवीच्या मंदिरामध्ये आमची गाठभेट झाली. तिने पण फोन केला नाही, आम्ही दर्शनासाठी जाणार आहे आणि मी पण नाही. पण तिथं आमची अचानक भेट झाली आणि आश्चर्यचकित झाली मी, तर आई पण आली म्हणून. तर मस्त आमची आई आणि सगळे त्यांच्या गावातले सगळ्या बायका म्हणून त्या पण दर्शनासाठी आल्या होत्या. इथं प्रसादासाठी केळी वाटप करत होते. आम्ही पण केळी वगैरे घेतली आणि इथं महादेवाच्या मंदिराकडे चालले होते. आभाळ तर एवढं काळं-काळं आलं होतं, की किती मोठा पाऊस येईल असं वाटत होतं. तर आम्ही प्रसाद केळीचा घेतला आणि खात-खात आता कशाला पिशवीत ठेवायचं म्हणलं केळी ते असं, तर आपण पिशवीत ठेवण्यापेक्षा पोटात ठेवलेली बरं. तर खात-खात आम्ही इथं मंदिराकडे आली, महादेवाच्या मंदिराकडे आली. बघू शकताय महादेवाचं मंदिर तर एवढं भारी आहे. खरंच किती इथलं वातावरण बघू शकताय. दर्शन वगैरे केलं आम्ही महादेवाच्या मंदिरातलं आणि इतका मोठा पाऊस आला. अर्धा तास आम्हाला मंदिरामध्ये बसावं लागलं आणि सगळे मिळून आता आम्ही खाली गार्डनकडे जाणार आहे. तर लहान-लहान मुलं आहेत, त्यांना नको म्हणत होते गार्डनमध्ये जायला आणि पूर्ण चिखल-चिखल झालाय, तर नको वाटत होतं मला पण. पण मुलं काय नाहीच, आम्हाला खेळायचंच म्हणत होते. तर आम्ही शेवटी इथं गार्डनमध्ये आले. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. मग काय आम्ही गार्डनमध्ये आल्यावर मग मुलं-मुलांचं खेळत होते. इकडं भरपूर इथं खेळण्यासाठी भरपूर आहे लहान मुलांना. तर बघू शकते बाजूला गार्डन वगैरे भरपूर मोठं आहे आणि लहान मुलांना भरपूर खेळण्यासारखं आहे. ते त्यांचं मस्त एन्जॉय करत होते लहान मुलं आणि आम्ही आमच्या मैत्रिणी एन्जॉय करत होते बघू शकताय. तर सगळ्यांना हसी मजाक कॉमेडी एकदम भरपूर एन्जॉय केलेला आहे. खरंच ज्या महिला हाऊसवाईफ आहेत आणि त्यांना कधी बाहेर म्हणजे पडताच येत नाही. कधी तर असं पडलं तर भरपूर एन्जॉय केलेलं आहे आणि कधीतरी खरंच बाहेर यायला पाहिजे. सारखं घरात राहून आणि तेच घर, स्वयंपाक, चूल आणि आपली मुलं आपण याच्यातून थोडंसं आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे. तर खूप बरं वाटते आपल्याला. महिन्यातून नाही, पण 6 महिन्यातून कधीतरी बाहेर यायला पाहिजे. खूप फ्रेश होते मन आणि मस्त असे मुलांनी पण एन्जॉय केलं आणि मुलं आता दमून गेलेले आहेत. एवढं खेळलेत की इतकं दमलेत भरपूर. तर आम्ही आता गाडी करूनच इथं आले होते. तर मस्त आता दर्शन पण झालेलं आहे. मुलांना भरपूर खेळून पण झालेलं आहे. पाऊस येऊन गेला. नंतर कमी झाला पाऊस आणि आम्ही नेमकं गाडीमध्ये बसले की पाऊस मोठा सुरुवात झालेली आहे पावसाला बघू शकताय. आता आम्ही इकडं वसमतकडे निघालेले आहे. डोंगरकड्याचं पण छान दर्शन झालं. इथं पण छान झालं आता. तर आम्ही निघालेले आहे आता वसमतला.